जय हिंद मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, पोलीस भरती 2025 ची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर. मित्रांनो, आज आपण ठाणे ग्रामीण चालक 2024 या भन्नाट पेपरचा अनालिसिस घेऊन आलो आहोत. या पेपरमध्ये फक्त साधे एमसीक्यू नव्हते, तर ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही चूक असे मल्टी टाईप ऑप्शन होते, जे तुमची खऱ्या अर्थाने कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का नाही हे तपासतात. याच पॅटर्नचा पेपर भविष्यात इतर भरतीतही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या प्रकारचा प्रश्नांसाठी तयार राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एकदा तरी ठाणे ग्रामीण चालक 2024 हा पेपर पूर्णपणे सॉल्व्ह करूनच पाहिला पाहिजे. हा फक्त पेपर नाही, तर तुमच्या तयारीसाठी एक मजबूत मापदंड आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण पेपर एमसीक्यू टेस्ट मोडमध्ये पाहणार आहोत. आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आले आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया ठाणे ग्रामीण चालक 2024चा रिअल एक्झाम लेवर पेपर. पहिला प्रश्न, महात्मा फुले यांच्याबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए. त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे होते. बी. त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव विनायक होते. ऑप्शन आहे ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. उत्तर देण्याकरिता आपल्याकडे 5 सेकंद आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त ए बरोबर. दुसरा प्रश्न, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. ए. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या मराठा हे पत्रक इंग्रजी भाषेत होते. बी. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी हे पत्रक मराठी भाषेत होते. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन्ही बरोबर. तिसरा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले? योग्य पर्याय निवडा. ए. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी. महात्मा गांधी, सी. विठ्ठल रामजी शिंदे, डी. यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विठ्ठल रामजी शिंदे. चौथा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. ए. 1857च्या उठावावेळी मोगल बादशहा मोहम्मद अब्दाली होता. बी. तात्या टोपे हे 1857च्या लढाईत लढता लढता शहीद झाले. ए. ए बरोबर, बी. बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक. पाचवा प्रश्न, 1942चा भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? ए. लॉर्ड वेवेल, बी. लॉर्ड लिनलिथगो, सी. लॉर्ड माउंटबॅटन, डी. लॉर्ड रिपन. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड लिनलिथगो. सहावा प्रश्न, भारतातील मान्सूनबाबत योग्य विधाने निवडा. ए. भारतात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. बी. अल निनोच्या भारतातील मान्सूनवर परिणाम होत नाही. ऑप्शन आहे सी. अल निनो पर्व प्रशांत महासागरात थंड पाणी साचल्याने तयार होते. ऑप्शन आहे ए फक्त ए व सी बरोबर, बी फक्त ए बरोबर, सी फक्त सी बरोबर, डी फक्त बी व सी बरोबर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त ए बरोबर. सातवा प्रश्न, योग्य पर्याय निवडा. ए. नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवर आहे. बी. हिराकुड प्रकल्प गोदावरी नदीवर आहे. सी. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवर आहे. ऑप्शन आहे ए फक्त ए व सी बरोबर, बी फक्त ए व बी बरोबर, सी ए बी सी बरोबर, डी ए बी सी चूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए बी सी चूक.
8वा प्रश्न. ए. कांडला बंदर हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे. बी. चेन्नई बंदर हे कृत्रिम बंदर आहे. ऑप्शन आहे ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त बी बरोबर. 9वा प्रश्न. योग्य पर्याय निवडा. ए. भारतीय संविधान हे संविधान सभेने 26 जानेवारी 1949 रोजी स्वीकारत केले. बी. भारतीय संविधान 26 जानेवारी 1951 पासून अंमलात आले. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक. 10वा प्रश्न. प्रतिध्वनी निर्माण होण्यासाठी सर्वसाधारणपणे किती अंतराची गरज असते. ए 15 मीटर, बी 17 मीटर, सी 20 मीटर, डी 25 मीटर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 17 मीटर. 11वा प्रश्न. योग्य पर्याय निवडा. ए. अल्फा कण गॅमा कणांपेक्षा हलके असतात. बी. अल्फा कणांची भेदन क्षमता गॅमा कणांपेक्षा कमी असते. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त बी बरोबर. 12वा प्रश्न. ए. विटॅमिन के पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे. बी. विटॅमिन के मुळे रक्त गोठण्यास मदत होते. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त बी बरोबर. 13वा प्रश्न. ए. बँकिंग नियमन कायदा 1949 साली अंमलात आला. बी. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1934 रोजी झाली. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त ए बरोबर. 14वा प्रश्न. ए. वित्त आयोगाबाबत भारतीय संविधानात अनुच्छेद 270 मध्ये तरतूद आहे. बी. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष N.K. सिंग होते. ए फक्त बी बरोबर, बी फक्त ए बरोबर, सी दोन्ही चूक, डी दोन्ही बरोबर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही बरोबर. 15वा प्रश्न. पर्यावरण संरक्षण कायदा किती साली बनवला गेला. ए 1985, बी 1986, सी 1987, डी 1988. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1986. 16वा प्रश्न. प्रथम आधुनिक ऑलिम्पिक कोणत्या साली खेळले गेले. ए 1874, बी 1895, सी 1896, डी 1898. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1896. 17वा प्रश्न. अमरचे आजचे वय 17 वर्ष आहे. अमर किती इंजन क्षमतेची मोटरसायकल चालविण्यासाठी पात्र आहे. ए 70 सीसी, बी 100 सीसी, सी 50 सीसी, डी 80 सीसी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 50 सीसी.
18वा प्रश्न, वाहनाची तात्पुरती नोंदणी जास्तीत जास्त किती कालावधीपर्यंत वैध असते? ए 1 महिना, बी 3 महिने, सी 6 महिने, डी 12 महिने. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 महिना. 19वा प्रश्न, धोकादायकरित्या वाहन चालवण्याकरिता मोटार वाहन सुधारणा कायदा 2019 नुसार प्रथम अपराधासाठी किती कारावासाची शिक्षा आहे? ए 3 महिन्यापर्यंत, बी 1 वर्षापर्यंत, सी 6 महिन्यापर्यंत, डी 1 महिन्यापर्यंत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1 वर्षापर्यंत. 20वा प्रश्न, दारू पिऊन गाडी चालविल्यास मोटार वाहन कायदा 1988च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा होतो? ए कलम 184, बी कलम 185, सी कलम 180, डी कलम 187. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कलम 185. 21वा प्रश्न, हलके मोटार वाहन प्रकारातील वाहनाचे भाररहित जास्तीत जास्त वजन किती? ए 7500 किलोग्राम, बी 7000 किलोग्राम, सी 8000 किलोग्राम, डी 8500 किलोग्राम. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 7500 किलोग्राम. 22वा प्रश्न, दारू पिऊन गाडी चालविल्यास मोटार वाहन सुधारणा कायदा 2019 नुसार प्रथम अपराधास किती रुपयेपर्यंत दंड होतो? ए रुपये 5000 पर्यंत, बी रुपये 10,000 रुपयापर्यंत, सी रुपये 15,000 रुपयापर्यंत, डी रुपये 20,000 रुपयापर्यंत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रुपये 10,000 रुपयापर्यंत. 23वा प्रश्न, दुचाकी वाहनावर चालकाच्या मागे जास्तीत जास्त किती प्रवासी बसू शकतात? ए 1, बी 2, सी 3, डी 4. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1. पुढचा प्रश्न, वाहनांसाठी कुठल्या प्रकारचा विमा अनिवार्य आहे? तर याचे ऑप्शन इकडे वेगळे झालेले आहेत. तर ऑप्शन आहे ए सर्वसमावेशक, बी स्वपक्षीय, सी त्रस्त पक्षीय, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वपक्षीय. 25वा प्रश्न, शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असावी? ए ताशी 20 किलोमीटर, बी ताशी 25 किलोमीटर, सी ताशी 80 किलोमीटर, डी ताशी 50 किलोमीटर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ताशी 25 किलोमीटर. 26वा प्रश्न, PUCC चा अर्थ काय? ए पोल्युशन अनकंट्रोल सर्टिफिकेट, बी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट, सी पोल्युशन अंडर सेंच्युरी सर्टिफिकेट, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. 27वा प्रश्न, रस्त्यावरील चिन्हे ढोबळमानाने किती प्रकारचे असतात? ए 2, बी 3, सी 4, डी 5. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3. 28वा प्रश्न, टायरमधील हवा शास्त्रीयदृष्ट्या केव्हा तपासणे अधिक योग्य राहील? ए टायर गरम असताना, बी टायर थंड असताना, सी केव्हाही, डी यापैकी नाही.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टायर थंड असताना. 29वा प्रश्न. दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनं चालविण्याची लायसन्सची वैधता किती असते? ए 5 वर्ष, बी 10 वर्ष, सी 15 वर्षे, डी 20 वर्ष. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 20 वर्ष. 30वा प्रश्न. BS6 हे वाहनामधील तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? ए इंजिन क्षमता, बी प्रदूषण उत्सर्जन, सी वाहनाचा वेग, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रदूषण उत्सर्जन. 31वा प्रश्न. BH सिरीज रजिस्ट्रेशन कोण करू शकतो? ए केंद्र सरकार किंवा राज्य सरकारचे कर्मचारी, बी सुरक्षा दलांचे कर्मचारी, सी ए व बी दोन्ही, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए व बी दोन्ही. 32वा प्रश्न. मोटार वाहनातील ABS तंत्रज्ञान काय आहे? ए अँटी ब्रेकिंग सिस्टीम, बी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सी अँटी ब्रश स्मूथिंग, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम. 33वा प्रश्न. वाहनांवरील दोन्ही बाजूला मागे बघण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो? ए बहिर्वर्क, बी अंतर्वर्क, सी सपाट, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बहिर्वक्र. 34वा प्रश्न. हे चिन्ह काय दर्शवते? ए थांबा, बी वाहने उभी करण्यास बंदी, सी दवाखाना पुढे आहे, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए थांबा. 35वा प्रश्न. हे चिन्ह काय दर्शवते? ए पुढे दवाखाना आहे, बी मार्ग द्या, सी पुढे ट्रॅफिक आयलँड आहे, डी यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मार्ग द्या. 36वा प्रश्न. हे चिन्ह काय दर्शविते? ए धावू नका, बी पादचाऱ्यांना मनाई, सी पादचारी सडक पार, डी यापैकी नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पादचारी सडक पार. 37वा प्रश्न. मराठी भाषेत किती महाप्राण वर्ण आहेत? ए 12, बी 14, सी 16, डी 10. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 14. 38वा प्रश्न. योग्य पर्याय निवडा. ए 2 सजातीय स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होतो, बी एकच व्यंजन 2 वेळा जोडले की त्यास द्वित्व म्हणतात. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फक्त बी बरोबर. 39वा प्रश्न. ए नदीतून हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे, बी खिडकीत हे पररूप संधीचे उदाहरण आहे. ए फक्त ए बरोबर, बी फक्त बी बरोबर, सी दोन्ही बरोबर, डी दोन्ही चूक.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त ए बरोबर. 40वा प्रश्न. ए. विशेष नामाचे अनेक वचने होत नाहीत. बी. सामान्य नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होतात. ए. फक्त ए बरोबर. बी. फक्त बी बरोबर. सी. दोन्ही बरोबर. डी. दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फक्त ए बरोबर. 41वा प्रश्न. अपकर्षवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? ए. कधीही. बी. अवश्य. सी. थोडासा. डी. आर्धिक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी थोडासा. 42वा प्रश्न. अरबी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. ए. जहाज जंगल जिगर. बी. जिल्हा गरीब दर्जा. सी. इमान कमान कमाल. डी. निशान महिना वसूल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिल्हा गरीब दर्जा. 43वा प्रश्न. पुढील वाक्यातील विधेयपूरक कोणते? पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होतात. ए. पावसाळ्यात. बी. झाडे. सी. हिरवी. डी. सगळीच. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिरवी. 44वा प्रश्न. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावयास उशीर झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. ए. संकेतबोधक मिश्र वाक्य. बी. परिणामबोधक संयुक्त वाक्य. सी. कारणबोधक मिश्र वाक्य. डी. नवनित्वबोधक संयुक्त वाक्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी परिणामबोधक संयुक्त वाक्य. 45वा प्रश्न. खालील विधानांचा विचार करा. योग्य पर्याय निवडा. ए. मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची शक्ती म्हणजे लक्षणा होय. बी. शब्दाचा मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेल असा दुसरा अर्थ घ्यावा लागतो. या शब्दशक्तीस व्यंजना म्हणतात. ए. फक्त ए बरोबर. बी. फक्त बी बरोबर. सी. दोन्ही बरोबर. डी. दोन्ही चूक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन्ही चूक. 46वा प्रश्न. शैवाले गुंतले तरी पंकज हे शोभते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समास कोणता? ए. कर्मधारय समास. बी. तत्पुरुष समास. सी. अव्ययीभाव समास. डी. द्विगु समास. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष समास. 47वा प्रश्न. खालीलपैकी तद्भव शब्दाची योग्य जोडी कोणती? ए. पुत्र पाय. बी. ओट घाम. सी. धर्म पिता. डी. सत्कार उत्सव. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओट घाम. 48वा प्रश्न. तक्षक शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ए. उरग. बी. सुगी. सी. मैना. डी. जलद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उरग. 49वा प्रश्न. ओनामा करणे म्हणजेच काय? ए. संगनमत करणे. बी. फस्त करणे. सी. आव आणणे. डी. सुतोवाच करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आव आणणे. 50वा प्रश्न. गडा मोकळा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ए. गायक गाणे. बी. मुखशुद्धी करणे. सी.
पेचात अडकणे, डी. संकटातून सुटका करणे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. संकटातून सुटका करणे. 51वा प्रश्न. होती वदन चंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. अधोरेखित नावा वाक्याचा अलंकार ओळखा. ए. व्याजोक्ती, बी. चेतनागुणोक्ती, सी. अन्योक्ती, डी. व्याज स्तुती. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. व्याज स्तुती. 52वा प्रश्न. 1 अधिक 1 बरोबर काय. योग्य शब्द ओळखा. ए. एक, बी. एकक, सी. एकाएक, डी. एक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. एकाएक. शेवटचा प्रश्न. मराठी वर्णमालेत मृदू वर्ण किती आहेत. ए. 13, बी. 21, सी. 37, डी. 14. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 37.